कोल्हारमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भीम शक्ती मित्र मंडळाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात प्रतिमा पूजनानं झाली. त्यानंतर संविधान उद्देशिकेचं सामूहिक वाचन करत संविधान सन्मान प्रभात फेरी काढण्यात आली. या फेरीत महिला, पुरुष, तरुण आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवत संविधानाचा संदेश गावागावात पोहोचवला. मानसी गायकवाड हिनं उद्देशिकेचं वाचन केले. तसेच गावातील विविध चौकांमध्ये संदीप लोखंडे, बाळासाहेब गायकवाड आणि वृषाली लोखंडे यांनी संविधान उद्देशिकेचं वाचन करून जनजागृती केली. जय भीम, संविधानाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. मुख्य कार्यक्रमात अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट सुरेंद्र खर्डे होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षपदाची सूचना प्रवीण लोखंडे यांनी मांडली, तर अनुमोदन श्याम लोखंडे यांनी दिले. प्रशंसा लोखंडे हिनं संविधान उद्देशिका सादर केली. नानासाहेब पंडित यांनी भीमवंदना आणि बुद्धवंदना सादर करून वातावरण भारावून टाकले. प्रमुख वक्त्या अरुणाताई पंडित यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा सखोल आढावा घेत उपस्थितांना प्रेरणादायी संदेश दिला. यावेळी अशोक असावा, सुरेश पानसरे, संभाजी देवकर, सुहास वैद्य मान्यवरांनी आपले विचार मांडले. तसेच विद्यार्थिनींच्या भाषणांनी उपस्थितांचं विशेष लक्ष वेधले. कार्यक्रमात कलाकार दादू लोखंडे यांचा सन्मान करण्यात आला. मोठ्या संख्येने ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भीमशक्ती तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. अध्यक्षीय भाषणात ॲडव्होकेट सुरेंद्र खर्डे यांनी जात धर्माच्या राजकारणावर टीका करत समाजात एकता व शांतता राखण्याचे आवाहन केले. तरुणांनी शिक्षण, रोजगार आणि विकासाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे असे त्यांनी सांगितले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य दिले आणि बाबासाहेबांनी त्या स्वराज्याला न्याय दिला असे सांगत दोन्ही महान व्यक्तिमत्वांचा गौरव केला. शेवटी संविधानाच्या मार्गाने चालत एकता, समता आणि बंधुता जपण्याचा संदेश देत जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण लोखंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन लवलेश लोखंडे यांनी केले. SRB न्यूजसाठी संतोष बोरुडे, कोल्हार, भगवतीपूर. नमस्कार, माझे नाव आरोही चंद्रकांत बोरुडे. मी इयत्ता 4थी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोल्हार, भगवतीपूर. आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 2 ते 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये रोजी मध्य प्रदेश येथील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सकपाळ आणि आईचे नाव भीमाबाई असे होते. त्यांनी समाजासाठी आणि न्यायासाठी संघर्ष केला. त्यांनी शिका संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा दिली. जाता जाता एवढेच बोलेल की फुलांची कहाणी वसंताने लिहिली, रात्रीची कहाणी ताऱ्यांनी लिहिली. आम्ही नाही कोणाचे गुलाम, कारण आमच्या आयुष्याची कहाणी भीमरावांनी लिहिली. एवढेच बोलून मी माझे 2 शब्द संपवते. असते गावामध्ये जे चाललंय त्याबद्दल कुठंतरी मनात वाईट वाटत असतं आणि मग व्यासपीठावरून असं वाटतं की आपल्या भावना मोकळ्या केल्या पाहिजेत. माझ्या भावना चुकीच्या असतील, बरोबर असतील, जेणे त्याने ज्याच्या त्याच्या पद्धतीने ते अर्थ काढू शकतात. पण अशोक भाऊंनी सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये आपल्या गावाचा उल्लेख केला, दोन्ही गावांचा, की आपल्या दोन्ही गावांसारखं गाव नाही, परंतु काही गोष्टी सध्या चुकीच्या घडतायत त्या घडू नयेत किंवा तरुण वर्ग थोडासा दिशाहीन झालेला आहे, भरकटलेला आहे, तो भरकटू नये अशी अशोक भाऊंनी सुद्धा विनंती केली आणि त्या मताशी मी निश्चित सहमत आहे. माझी परत एकदा सर्व गावातील सर्व जाती धर्माच्या तरुण मित्रांना विनंती आहे की गावामध्ये शांतता प्रस्थापित होईल त्या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर कोलार गावची बाजारपेठ ही कशी फुलेल, तिच्यावरती विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता सगळ्यांनी घ्यावी. जातीपातीच्या राजकारणापासून सर्वांनी लांब राहावं आणि गावाच्या विकासासाठी आपलं योगदान द्यावं अशी
थोडक्यामध्ये आपल्या सर्वांना विनंती करतो. आमचे दुसरे मित्र कॉम्रेड सुरेश पानसरे हे सुद्धा एकदम परखड बोलणारे वक्ते आहेत, कम्युनिस्ट पक्षाचे आहेत, परंतु वस्तुस्थिती आणि सत्य ते त्यांनी या ठिकाणी मांडलं. मनुस्मृती, आता बऱ्याच जणांना मनुस्मृती काय प्रकारे हेच माहिती नाही, कारण वाचनच करायचं नाही. आंबेडकर जयंती असली की यायचं, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, एवढे 3 वाक्य माहिती आहे. शेवटचं एक ध्यानात आहे, संघर्ष करा. शिका बिका वाचन नाही. तर मनुस्मृती काय हे सुद्धा पहिलं एकदा आपण तपासून घ्या आणि मग पानसरेंनी जे भाषण केलं त्याचा आशय आपल्याला समजेल. सध्या भारत देशामध्ये संविधान 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 तुम्ही रोज पेपरला पाहत असता, टी व्हीवरती, यूट्यूब, सोशल मीडियावरती संविधानाची चर्चा खूप होताना पाहायला मिळते. इव्हन सुप्रीम कोर्टात, हायकोर्टामध्ये इतके पिटिशन राज्यघटनेच्या संदर्भामध्ये किंवा राज्यघटनेची होत असलेली पायमल्ली या संदर्भाने पेंडिंग आहे. त्याचं कारण असं की सर्व राजकीय पुढारी संविधान किंवा आपलं कॉन्स्टिट्यूशनचं खूप आदराने नाव घेतात. प्रत्येक भाषणामध्ये त्याचा उल्लेख केला जातो. भारत देश संविधानाच्या आधारे चालला असं सगळ्यांना सांगितलं जातं. सगळेजण बाबासाहेबांपुढे नतमस्तक होतात. परंतु जे बाबासाहेबांना, आज सकाळी सुद्धा मी टी व्हीवर बघत होतो, देशभरामध्ये सर्वोच्च नेते, सगळे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन त्यांचा सत्कार, आहार वगैरे घालून त्यांचं पूजन करत होते. परंतु कृती जर आज पाहिली आपण गेल्या 10-15 वर्षामध्ये, कंप्लीट त्या बाबासाहेबांच्या विचारधारेच्या विरुद्ध कृती सध्या देशभरात आपल्याला पाहायला मिळते. संविधानाची पायमल्ली होताना पाहायला मिळते. कुठंच आज आपला देश संविधानाच्या आधारे चालला असं आपल्याला दिसत नाही, जाणवत नाही. कारण संपूर्ण देशामध्ये अराजकता माजलेली आहे. जातीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात तेढ निर्माण केलं गेलं. हिंदू मुस्लिम, हिंदू ख्रिश्चन, हिंदू ईसाई हा वाद इतक्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबामध्ये लावून दिला, प्रत्येक गावागावामध्ये लावून दिला, शहरामध्ये, खेड्यांमध्ये. तरुण पिढी शिक्षणापासून बाजूला करून, धर्म वेळे करून त्यांना रस्त्यावर उतरवलं जातंय. आणि पानसरेंनी सांगितलं जसं की ज्या सर्व पुढाऱ्यांची पोरं मग ते मुस्लिम मुलींशी लग्न करतात किंवा त्यांच्या मुलींनी मुस्लिम मुलांशी लग्न केलंय, सगळ्यांचे मुलं परदेशात शिकायला आहे. बाकी तुम्ही आम्ही सर्वसामान्य आपल्याला शिक्षणापासून वंचित ठेवून यांच्या राजकीय फायद्यासाठी जातीचं तेढ निर्माण करून रस्त्यावर उतरायचं आणि आपण आंदोलन करायचे, आपल्यावरती गुन्हे दाखल करून घ्यायचे, आपली कुठली प्रगती नाही असा वापर तुमचा आमचा सगळ्यांचा सध्या होताना दिसतोय. आणि आम्ही तर फार किरकोळ आहे. तुम्ही पाहिलं असेल की आज राज्याचे मुख्यमंत्री असतील, मोठे मोठे कॅबिनेट मिनिस्टर असतील, यांना सुद्धा कुठं न्याय मागावा, कुठं जावं, पोलीस स्टेशनला कुठं न्याय मिळायला तयार नाही. कोर्ट जे त्याच्यावरती एक जी सर्वोच्च संस्था होती न्यायालय, तर सगळ्यांचा विश्वास तिथं होता. नाही नेत्याकडे न्याय मिळाला, पोलीस स्टेशनला मिळेल, नाही पोलीस स्टेशनला मिळाला, किमान कोर्टात न्याय मिळेल अशी एक पहिल्यापासूनची आपली धारणा होती. पण मला दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की ते सुद्धा आता दुर्मिळ होताना आपल्याला पाहायला मिळतंय. जे कोर्टाची कामकाज किंवा जे वर्तमानपत्रातून येते, सोशल मीडियावरती येतंय की कोर्ट सुद्धा पक्षपातीपणे काम करतंय, एखाद्या पक्षाचा अजेंडा घेऊन चालल्यासारखं काम करतंय. हे आपल्या भारताचं दुर्दैव आहे. नुसतं कोर्ट नाही तर भारतीय लोकशाहीचा चौथा खांब म्हणजे आपली मीडिया, मग ती प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल. तर तुम्ही पाहिलं असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया तर सकाळी उठल्यापासून एकाच व्यक्तीचं तुणतुणं आणि एकाच पक्षाचं तुणतुणं वाजवते. चांगलं असेल तर निश्चित कौतुक करावं, पण जिथं अन्याय असेल, जिथं लोकांची गळचेपी असेल, लोकांचे प्रश्न मीडियाने मांडले पाहिजे, ते नव्हता सरकारचे एजंट सारखं सध्याची मीडिया काम करते. हे जे मी सांगितलं की संविधानाची गळचेपी चालू आहे, तर हे सगळे फॅक्टर पाहिल्यानंतर असं वाटतं की भारतामध्ये संविधान आहे की नाही, की फक्त बोलण्यापुरतं आणि दाखवण्यापुरतं आणि मिरवण्यापुरतं संविधान शिल्लक आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना खूप सावध, जागरूक राहणं गरजेचं आहे. आणखी एक कोणीतरी मुद्दा मांडला की लाचारी. वस्तुस्थिती आहे, तुम्ही काय आम्ही काय, इतके लाचार झालोय. समोर दिसतंय की हा माणूस चुकीचा आहे, हा भ्रष्ट आहे, हा खराब आहे, पण आपण आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी
आपल्या कुटुंबाच्या स्वार्थासाठी त्याचे सगळे गुन्हे माफ करून आपल्या व्यक्तिगत फायद्यासाठी त्या लोकांची मुजरेगिरी हुजरेगिरी करतोय. आणि त्याचेच दुष्परिणाम असे की सगळ्या ज्या संस्था, मग पोलीस स्टेशन असेल, न्यायालय असेल किंवा इतर ज्या संस्था आहेत, या सगळ्या भ्रष्ट झाल्या. आणि याला जिम्मेदार पुढाऱ्यांपेक्षा आपण, तुम्ही, आम्ही सर्व सामान्य लोक आहोत आणि परत आपणच त्यांच्या नावाने ओरडतो. म्हणून मी या निमित्ताने आपल्या सर्वांना एक विनंती करेल की बाबासाहेबांनी दिलेलं संविधान, त्यांनी त्या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला मिळाले हक्क आणि अधिकार, याचा चांगला उपयोग करा, समाजासाठी करा. समाज लांब राहू द्या, स्वतःच्या उन्नतीसाठी पहिल्यांदा करा. फक्त पुढाऱ्यांची उजरेगिरी करण्यामध्ये आपला वेळ वाया घालवू नका. पुढचे येणारे दिवस फार बिकट आहेत. संपूर्ण जगामध्ये काय चाललंय तुम्ही लक्ष द्या. युद्धाचा भडका आहे, कुठेही सुरक्षित वातावरण राहिलेलं नाही. आपली तर हालत देशाची खूपच म्हणजे खूपच खराब आहे. जे वाचतील ते वाचतील, म्हणजे ज्यांचं वाचन असेल त्यांना ते कळेल की आपली भयानक परिस्थिती. आज नोकऱ्यांची काय स्थिती आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आज तुमची उत्पन्नाची काय परिस्थिती आहे, तुमच्या रोजगाराची काय परिस्थिती आहे. याच्यासाठी आंदोलन व्हायला पाहिजे. शेतकरी असेल, आम्ही सुद्धा तेवढेच दोषी आहे. आज शेतीमालाला भाव नाही भाऊ, पण आमचे कुठलाही शेतकरी रस्त्यावर उतरायला तयार नाही. हा, पण हिंदू मुस्लिम, कुठं हिंदू ख्रिश्चन, कुठं मस्जिद मंदिर, हे वाद असेल तर बाकी आपण सगळे रस्त्यावरती, रस्ता रोको, आंदोलन, आमरण उपोषण. पण आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी ज्या गरजेच्या गोष्टी आहे, मग ते शेतीमालाचे भाव असतील, नोकऱ्या असतील, रेशन असेल, गॅस असेल, याच्यासाठी आपण रस्त्यावर उतरायला तयार नाही. तर का आता आपले नेते नाराज होतील. आणि मग म्हणूनच सांगितलं की हे सगळे परिस्थिती निर्माण व्हायला काही अंशी आपण सर्वजण कारणीभूत आहोत. बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने मी एक सांगेल की आपण सगळ्यांनी बाबासाहेबांचं जीवनचरित्र पाहिलेलं आहे. मगाशी कोणीतरी सांगितलं की त्या कालखंडामध्ये काही नसताना या सर्व थोर पुरुषांनी जनतेसाठी, रयतेसाठी काम केलं आणि त्यांनी केलेलं काम म्हणून आपल्याला आज हे स्वातंत्र्य पाहायला मिळालं. बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळे आपल्याला समतेचा अधिकार मिळाला. तुम्ही आम्ही एका व्यासपीठावर बसू शकलो, नाहीतर तुम्हाला माहिती की पूर्वीच्या काळी जातीभेद एवढा मोठ्या प्रमाणात होतो की ते मात्र खोलात मला जायचं नाही, पण सगळ्यांना त्याची कल्पना आहे. पण हे जे संपुष्टात आलं तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अधिकार आणि हक्कामुळं आलं. तर याचा उपयोग, आपले हक्क अधिकार आपण समजून घ्या आणि त्याप्रमाणे वागा. राजकारण कुठल्याही पक्षाचं करा, पण जिथं चुकीचं असेल तिथं चुकीचं म्हणायचं धाडस दाखवा. कुणाला खुश करणे आणि चमचागिरी करणं थोडंसं कमी करा. पण आजचं युगच तसं आहे. मी आपल्या सर्वांचे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुद्धा आज उल्लेख मुद्दाम म्हणून करतो, कारण मी माझ्या स्टेटसला 5-6 ओळी छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तुलनात्मक 4 ओळी मला मिळाल्या आणि मी ते स्टेटसला ठेवला. व्यक्तिगत मला खूप आवडलं ते, तर मी त्या वाचून दाखवतो आणि तुम्हाला त्याचा अर्थ लक्षात येईल. इतिहासात एक राजा होता ज्याने स्वराज्य दिलं आणि एक महामानव होता ज्याने त्या स्वराज्याला न्याय दिला. एक राजा म्हणजे राजा छत्रपती, त्यांनी आपल्याला स्वराज्य मिळवून दिलं. एकाने किल्ले जिंकले तर दुसऱ्याने मन जिंकली. एकाने तलवार चालवली तर दुसऱ्याने लेखणी. पण उद्देश एक, दोघांचाही उद्देश एकच होता की न्याय. ज्या हातात कधी तलवार होती त्याच भूमीत नंतर लेखणीने क्रांती केली. शिवरायांनी स्वराज्य दिले, बाबासाहेबांनी समतेचा अधिकार. म्हणजे अतिशय सुंदर वाक्य या ठिकाणी आहेत. शिवाजी महाराजांनी गड किल्ल्यावर भगवा फडकवला, बाबासाहेबांनी संविधानातून प्रत्येक मनामध्ये स्वाभिमान फडकावला. एकाने शत्रूच्या छावणीत घुसून लढाई जिंकली, दुसऱ्याने समाजाच्या मुळात जाऊन अन्याय हरवला. अतिशय सुंदर वाक्य मला हे वाटले म्हणून मी माझ्या स्टेटसला ठेवले आणि खूप लोकांनी लाईक केलं. एवढे वाक्य जरी आपण वाचले तरी ह्या सर्व थोर विभूतींनी आपल्या देशासाठी, जगासाठी काय योगदान दिलं, त्यांचं कार्य काय होतं हे आपल्या लक्षात येईल. परत एकदा मी आपल्या सर्वांना महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो. माझ्या बोलण्यातून जे माझ्या मनात होतं मी स्पष्ट मांडलं. कृपया कोणी व्यक्तिगत ते घेऊ नका, कारण आपल्याकडं आता हे सोशल मीडियामुळं
नको ते लोक स्वतःला आता काय काय समजायला लागलेत आणि मग ते व्हिडिओ बनवायचे आणि टाकायचे. तर हे माझं व्यक्तिगत मत आहे आणि हे सगळ्यांच्या हितासाठी मांडलं असं मला वाटतं. आपल्या सर्वांना पुनश्च एक वार हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम जय भीम. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौमत्व समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचं स्वातंत्र्य दर्जाची संहिता समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत अधिनियमित करून सत्यप्रत अर्पण करीत आहोत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब